की आम्ही मोल्ड वापरत नाही, साच्याचा वापर करत नाही. आम्ही पूर्ण हाताने गणपती बनवतो, हाती गणपती बनवतो. आपले अयोध्येमधील राममूर्ती ज्यांनी बनवली ते आमचे अरुण योगीराज सर, ते पण तिथे शिकवायला यायचे कधीतरी. त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं. नेरूळ गावामध्ये जे कलेश्वर मंदिर आहे, म्हणजे कलेश्वर महाराज आहे, कलेचे जे ईश्वर, त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण नेरूळ गावामध्ये सगळ्यांनाच कला अवगत आहे. जसे की आमच्या घरात त्या मूर्तीचं काम आता पूर्णत्वात आलेलं आहे आणि ते काम आमच्या समाजातील तुषार मेस्त्री यांना दिल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. नमस्कार, मी तुषार प्रसाद मेस्त्री. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात नेरूर या गावात राहतो. आमचं गाव कुडाळ तालुक्यातून 6 किलोमीटर अंतरावर आहे. मी 5वीपासून 10वीपर्यंत श्री कलेश्वर विद्या मंदिर नेरूर या हायस्कूलमध्ये शिकलो. मी अभ्यासात तेवढा चांगला नव्हतो, मला मार्क्स वगैरे चांगले नाही पडायचे. पण शाळेत होणाऱ्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. कलेश्वराची कृपा आमच्यावर पहिल्यापासूनच असल्यामुळे त्या कलात्मक स्पर्धांमध्ये मला यश मिळत गेलं. त्यानंतर मी माझी 11वी-12वी कुडाळ हायस्कूलमध्ये केली. कुडाळ हायस्कूलमध्ये आर्ट या माध्यमातून मी शिकलो. आमची ग्रामदेवता श्री कलेश्वर, कलेचा ईश्वरच आमच्या गावात असल्यामुळे आमच्या गावातील प्रत्येक माणसांना कला उपजत झालेली आहे. आमच्या गावात होळीच्या 3ऱ्या दिवशी शिमगोत्सवाचा एक मोठा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमामध्ये 4 ग्रुप असतात. त्यामधील एका ग्रुपमध्ये आम्ही आमचे चित्ररथ सादर करतो. शिवरात्रीनंतर 15 दिवस पूर्ण रात्रंदिवस मेहनत करून आम्ही ते चित्ररथ बनवतो. त्या प्रोग्रामसाठी एवढी गर्दी होते की अक्षरशः माणसांना उभं राहण्यासाठी पण जागा नाही. माणसं अक्षरशः उभं राहण्यासाठी पण जागा नाही. माणसं अक्षरशः अशी झाडांवर चढून बसतात. आमच्या घरात पहिल्यापासूनच कलेचा वारसा आहे. माझे बाबा तबला वाजवतात, माझा भाऊ पकवाज वाजवतो, पकवाजचे क्लास पण घेतो, काकांचा मुलगा हार्मोनियम पण वाजवतो. तर अशी कला मुळापासूनच असल्यामुळे ते असं एक एक येत गेलं. आमची गणपतीची शाळा देखील आहे. आमची खासियत अशी आहे की आम्ही मोल्ड वापरत नाही, साच्याचा वापर करत नाही. आम्ही पूर्ण हाताने गणपती बनवतो, हाती गणपती बनवतो. त्यानंतर शाडू मातीचे गणपती आम्ही बनवतो. मुंबईवरून वगैरे POPचे गणपती वगैरे आम्ही घेऊन येत नाही. आम्ही शाळेत पूर्ण पारंपरिक पद्धतीने शाडू मातीचे गणपती बनवतो. अकरावी 12वी झाल्यानंतर माझे बरेचसे मित्र मुंबईला जाऊन म्हणजे मुंबईला कामासाठी गेले. तर मला गावात राहून वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून मी कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेतलं. आमचा एक नातेवाईक आहे दुर्वांक मेस्त्री म्हणून, त्याने मला हे सुचवलं की ती अशा अशा ठिकाणी दगडी मूर्त्या आणि लाकडी मूर्त्या शिकवल्या जातात करायला. तर ते बघण्यासाठी म्हणून मी तिथे गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या मनात असं आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूर्त्या बनवणाऱ्यांची संख्या कमी आहे. मग
त्या क्षेत्रात मला संधी वाटली म्हणून मी तो क्षेत्र निवडला आणि माझं ॲडमिशन होईपर्यंत तो माझ्यासोबत होता तिथे. मी 12वी नंतर कर्नाटकमध्ये CE कामत इन्स्टिट्यूट म्हणून आहे, तिथे माझे गुरुजी नागेश आचार्य म्हणून आहे, त्यांच्याकडे मी 2 वर्ष शिकलो. तिथे गेल्यानंतर तिथे 2 सेक्शन असतात, त्यातले दोघांतला एक कुठचा तरी निवडायचा असतो. 2 सेक्शन असतात, एक वूड आणि स्टोन आणि दुसरा म्हणजे मेटल. मला पहिल्यापासूनच लाकडामध्ये काम करण्याची सवय असल्यामुळे, म्हणजे घरात पहिल्यापासूनच लाकडाचं काम चालू असल्यामुळे मी तिकडे वूड आणि स्टोन घेतलं. आणि नंतर पुढची 2 वर्ष मला तिथे लाकडाच्या मूर्त्या आणि दगडाच्या मूर्त्या बनवायला शिकवल्या. मी तिथे 2 वर्षात एकूण 13 मूर्त्या बनवल्या. 2 वर्ष मी तिथे शिकत असताना आपली अयोध्येमधील राममूर्ती ज्यांनी बनवली ते आमचे अरुण योगीराज सर, ते पण तिथे शिकवायला यायचे कधीतरी. त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं. तिथे 2 वर्षांचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर मी इकडे आलो आणि इकडे आल्या आल्या कलेश्वराच्या कृपेने आम्हाला लगेच काम मिळालं एका मंदिराचं. ते काम जर तुम्हाला बघायचं असेल तर वसोली गावामध्ये रवळनाथाचं एक मंदिर आहे, तिथे गजलक्ष्मी आणि वेताळ ह्या 2 मूर्त्या आम्ही बनवल्या. त्याच्यासोबत 8 मूर्त्या छोट्या छोट्या होत्या. आता देवगड तालुक्यामध्ये नवीनच एक विश्वकर्माचं मंदिर उभारण्याचं काम चालू आहे आणि त्या गाभाऱ्यामधील मुख्य पंचमुखी विश्वकर्माची मूर्ती करण्याची संधी मला मिळाली आणि त्या मूर्तीवर माझं सध्या आता काम चालू आहे. विश्वकर्मा हे आमचं दैवत आहे आणि विश्वकर्माची मूर्ती माझ्या हातून घडते हे माझं भाग्य आहे. नमस्कार, मी प्रणव प्रसाद मेस्त्री, तुषारचा मोठा भाऊ. मी 5वीपासून 10वीपर्यंत एक कलेश्वर विद्यामंदिर नेरूळ इथे शिक्षण घेतलं आणि पुढचं 11वी-12वीचं शिक्षण मी कुडाळ हायस्कूल येथे कला या शाखेतून पूर्ण केलं. मी पकवाज शिकत आहे, आनंद मोरे यांच्याकडे पकवाज शिकत आहे. आणि आमच्या घरात सगळेच जण म्हणजे मूर्तिकला म्हणा किंवा आणि असे भजन क्षेत्रात या क्षेत्रात सगळे पारंगत आहेत आणि आम्ही सगळे एकत्र येऊन हे काम करतो. मी मातीकाम करतो. आता आमची गणपतीची शाळा आहे. गणपतीची शाळा असल्यामुळे आम्ही मातीकामाचा जो विषय आहे म्हणजे मातीकाम मध्ये पण आम्हाला आम्ही सगळे एकत्र येऊन मातीकाम करतो. मातीकामामध्ये विविध प्रकारच्या मूर्त्या बनवतो. आता गणपतीचं पण काम चालू आहे. आता हे काम चालू आहे दगडी मूर्ती जे काम करतो तुषार, त्याला आम्ही घासायला म्हणा किंवा अजून काही जे काम आहे त्या कामासाठी आम्ही त्याला थोडी मदत करतो. आमच्या नेरूळ गावामध्ये जे कलेश्वर मंदिर आहे म्हणजे कलेश्वर महाराज आहे, कलेचे जे ईश्वर, त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण नेरूळ गावामध्ये सगळ्यांनाच कला अवगत आहे. जसे की आमच्या घरात आता मूर्तिकाम हे मातीकाम करतात किंवा वादनाचं जे आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कलेश्वर महाराजांच्या आशीर्वादामध्ये हे सगळं करता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावातला सगळ्यात मोठा उत्सव मांड उत्सव म्हणून जो होतो, शिमगोत्सवाचा कार्यक्रम होळीच्या 3ऱ्या दिवशी, त्या होळीच्या कार्यक्रमाला आमच्या त्या मांड उत्सवाला आम्ही चित्ररथ बनवतो. आता गेली 3-4 वर्ष झाली आम्ही आमच्याकडून जे सेट तयार होतात म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बनवला 12 ज्योतिर्लिंगाचा एक सीन होता. मध्ये पूर्ण शंकराची मूर्ती 14 फुटाची आणि त्याच्या 4ही साईडला 12 ज्योतिर्लिंग असा आम्ही सेट बनवला. त्याच्यानंतर बनवला लक्ष्मीनारायण, म्हणजे जसा की नारी नटेश्वर असतो तसा अर्ध्या साईडने लक्ष्मी अर्ध्या साईडने नारायण असं एक आम्ही सेट बनवलेला. गेल्यावेळी बनवला राम रावण युद्ध, त्याच्यामध्ये आम्ही एक 20 फुटाचा हनुमंत केलेला पूर्ण उडण्याच्या पोझिशनमध्ये. त्याच्या हातामध्ये एका पायावर अधांतरी अशी रामाची मूर्ती होती आणि ती रावणाला मारते आणि त्याच्यासमोर 16 फुटी असा भव्य रावण होता. आणि गेल्यावेळी आम्ही बनवला नर्तनकरी गणराज म्हणून एक आमचा विषय होता. त्या विषयावर आम्ही अधांतरी उंदराच्या पाठीवर एका पायावर नर्तन करतोय म्हणजे बालक्रीडा करतोय असा आमचा एक ती थीम होती. तसा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि असे बरेच आम्ही सेट तयार करतो. माझा भाऊ हा तुषार जी मूर्ती बनवतोय त्या मूर्तीला मदत त्याला करायची म्हणजे आम्ही त्याला फिनिशिंग करण्यासाठी म्हणा किंवा अजून कशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मदत करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ती दगडाची मूर्ती असल्यामुळे त्याला भरपूर वजन असल्यामुळे
ती वेगवेगळ्या पोझिशनने त्याला काम करावं लागतं. मग ती वेगवेगळ्या पोझिशनमध्ये काम करताना आम्हाला ती मूर्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी त्याला मदत करावी लागते, कारण ती भरपूर जड आहे मूर्ती. त्याच्यामुळे अशी आमच्या घरातून सगळ्यांकडून त्याला अशा प्रकारे मदत होते. माझं नाव प्रिया प्रसाद मेस्त्री. मी तुषारची आई. 10 वर्षाचे असल्यापासून त्यांना या कलेची आवड काका आणि वडील दोन्ही इथे काम करत असल्यामुळे ते बघून असं हे करायचे, काम करायचे. आणि त्यांना त्याची आवड असल्यामुळे 12वी नंतर तो तिकडे जाऊन व्यवस्थित अगदी शिकून आला. आणि पहिल्यांदाच ही मूर्ती केली. ते बघून अगदी समाधान वाटलं, कारण आता हा मुलगा एवढा करतोय, पुढे पण काहीतरी त्याने ह्याच्यापेक्षाही व्यवस्थित केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. माझं नाव सुनील काशीराम मेस्त्री, राहणार नारिगरे, तालुका देवगड, सिंधुदुर्ग. मी श्री विश्वकर्मा सुतार समाज संस्था देवगड या संस्थेचा सचिव गेले 10-12 वर्ष काम करतो. आणि या संस्थेने एक संकल्प केलेला होता की स्वतःची जागा आणि स्वतःचं मंदिर विश्वकर्माचं व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे जागा घेऊन तळेबाजार येथे, देवगड तळेबाजार येथे आम्ही मंदिर उभारणीचं काम चालू केलेलं आहे. संस्थेने ठरवल्यानंतर की मूर्ती विश्वकर्माची बनवायची, आणि आमच्या माहितीप्रमाणे मूर्त्या ह्या पंढरपूर, कोल्हापूर इथेच बनवल्या जातात. पण व्हॉट्सअप ग्रुपला असं कळलं की कुडाळमध्ये, नेरूरमध्ये तुषार मेस्त्री म्हणून हे मूर्तीचं काम करतात. आणि त्या पत्त्यावर आम्ही इथे आलो कुडाळमध्ये, आणि त्यांनी घडवलेल्या मूर्त्या बघितल्या. आणि त्यावेळी वाटल्या आम्हाला की बाबा इथेच आपल्याच समाजातला माणूस आहे, मग आपण तिथेच मूर्ती घडवायला देऊया, असं आमचं सगळ्यांचं मत ठरलं. ते कुडाळला आल्यानंतर आम्ही तुषार मेस्त्री यांची भेट घेतली, आणि त्यानंतर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला बरंच लाभलेलं आहे. आणि ते मार्गदर्शन असं की मूर्ती कुठच्या दगडात हवी, मूर्ती कृष्णशिळेमध्येच हवी, हे त्यांचं मार्गदर्शन. त्याशिवाय ती पंचमुखी असावी किंवा त्या हातात शस्त्र कुठची असावी, त्याचा अभ्यास त्यांनी त्या मूळ कर्नाटक ग्रंथामध्ये शोधून आम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मूर्तीचं काम आता पूर्णत्वात आलेलं आहे, आणि ते काम आमच्या समाजातील तुषार मेस्त्री यांना दिल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. आपली पारंपरिकता जपण्यासाठी आणि आपली ही कला पुढे नेण्यासाठी मला असं वाटतं की आताच्या मुलांनीसुद्धा तिकडे ॲडमिशन घेतलं पाहिजे. कारण आताच्या मशिनरींच्या युगात हाताने जे काम केलं जातं, हाताने काम केलेल्या मूर्तीत जो जिवंतपणा असतो ते मशिनीने केल्याने येत नाही. आणि हाताने काम करणाऱ्यांची संख्याच आता कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आताच्या मुलांनीसुद्धा तिकडे वळलं पाहिजे, त्या क्षेत्राकडे. एखाद्या देवतेची मूर्ती बनवत असताना त्या मूर्तीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या देवतेचे मंत्र असतात काही, त्या मंत्रांमधून असं लक्षात येतं की त्याला किती हात आहे, किती मुख आहेत, किंवा त्याच्या प्रत्येक हातांमध्ये कोणकोणती शस्त्र आहेत हे लक्षात येतं. मग ह्याचा संदर्भ घेऊन पौराणिक पुस्तकांमध्ये काही लिहिलेलं असतं, त्या माहितीवरून ती चित्रण माझ्या डोक्यात सामावतं. आणि एखादा दगड आल्यानंतर मग त्या दगडामध्ये ती मला मूर्ती आधीच दिसते की अशी झाली पाहिजे, मूर्ती अशी दिसणार आहे, आणि मग त्या प्रकारे मी ते काम करतो. नमस्कार, मी रवींद्र गंगाराम मेस्त्री, गाव वळीवंडे, देवगड तालुका विश्वकर्मा सुतार समाज संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. नेरूर गावचे आमचे तुषार मेस्त्री हे मूर्तीकाम करतात, दगडाच्या मूर्ती बनवायचं. आमच्या देवगड तालुका विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने आम्ही मंदिर बांधतो तळे बाजार चांदोशीमध्ये. त्या मंदिरामध्ये आम्हाला एक विश्वकर्माची मूर्ती पाहिजे. आम्ही त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांचं मूर्तिकाम बघितल्यानंतर आम्हाला ते पसंत पडलं. आम्ही त्यांच्याजवळ मूर्ती बनवायला आमच्या मंदिरात दिली आहे, आणि त्या कामाबद्दल त्यांच्या आम्ही खूप समाधानी आहोत, म्हणून आम्ही त्यांना मूर्ती बनवायला दिली. मला जर अशा मूर्त्या हव्या असतील, दगडी मूर्त्या, तर आमचं कलेश्वर आर्ट म्हणजे दगडी मूर्ती कला केंद्र आहे, त्याला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरून संपर्क करू शकता.